पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आदर्श आणि श्लोकच्या नवीन ब्लॉगमध्ये, जे आहे भायखळ्याला असणारा राणीच्या बागेत. अख्खी मुंबई जिथे जाते फिरायला ती म्हणजे भायखळ्याचा राणीचा बाग. म्हणजे तुम्ही कधीही जाल, आम्ही आतापर्यंत 2दा-3दा गेलेलो आहे, पण भयंकर गर्दी असते. आणि तरी म्हणजे गर्दी म्हणजे असं डायरेक्टली तुम्हाला हेच होणार नाही, भेटणारच नाही बघायला असं काही नाही, पण असते, भरपूर गर्दी असते. फिरण्यासारखा स्पॉट आहे. पण मग हे असं पावसाळ्यात वगैरे नको, कारण ते थोडंसं कसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये फिरायला एवढं मजा येत नाही तेवढी असं उन्हाळा, सप्टेंबर ऑक्टोबर ह्या टायमिंगला. तर तुम्ही बघू शकता आदर्श आणि श्लोक कसे मस्त एन्जॉय करतायत ट्रिप त्यांची. तर तिथे ना प्राणी संग्रहालय आहे, म्हणजे वाघ, बिबट्या, हरिण, कासव, हे मगर तुम्ही बघू शकता. म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या मगर आहेत तिथे. आपल्या इकडची नॉर्मल जी आपण म्हणतो ना मोठी ती तोंडावाली, तर ती तशी नाही, मला ही जरा वेगळी मगर दिसली. आम्हाला स्पेसिफिक सर्व माहिती नव्हती, पण जेवढी माहिती होती तेवढी आम्ही दादूसोबत शेअर केली. श्लोकला तेव्हा काही समजत नव्हतं, कारण श्लोक मे बी 1 वर्षाचाच होता तेव्हा. आता तो 1.5 वर्षात झाला. हा जुना व्हिडिओ आहे, पण तरी मी त्यांच्या ब्लॉग चॅनलवर शेअर करत आहे. हे बघा कासव किती छान आहे, म्हणजे त्यांची किती छान व्यवस्था केलेली आहे. पाण्यातले वेगळे, जमिनीवरचे वेगळे, हे दोन्ही वेगवेगळे त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. पेंग्विन पण होता, पण तिथे मे बी व्हिडिओ अलाउड नव्हता की मी काढलेलाच नाही, मला आता आठवत नाही. पण खूप छान आहे. आणि इथे बघा आम्ही दोघं कसे मस्त चालतोय, कारण आम्हाला ना व्हिडिओ शूट करायचा होता, थोडे फोटो काढायचे ते सोबत चालताना. आणि झाडं वगैरे, गारवा खूप छान आहे. पुढे तुम्ही बघू शकता सर्वांचा आवडता प्राणी म्हणजे वाघ, टायगर. माझ्या दादूला तर खूप आवडतो, फक्त फोटोत बघायला, रियालिटीमध्ये नाही. रियालिटीमध्ये तो थोडासा घाबरला होता. आता इथे सर्वात लास्टला आम्ही गेलो होतो, इथे सगळी माकडं, वानर नाही, माकडंच होती. आणि त्यांची पिल्लं होती छोटी छोटी, इतकी छोटी छोटी होती. आणि ते त्यांच्या डोक्यातल्या ओवा काढत होते, त्यांची पाठ खाजवत होते, त्यांना झोपी लावत होते. म्हणजे खूप भारी वाटलं आम्हाला बघायला. आणि दादूला तर इतकं आवडलं. दादू खूप मजा घेत होती, मम्मी हे माकड बघ, मम्मी ते पिल्लू बघ. आणि मे बी जवळपास एक 30-40-50 तर माकडं सहज असतील, त्यांचे पिल्लं वगैरे. तेवढं तर मला मोजता पण नाही आले. आणि वॉलला पण त्यांनी बरीच छान छान पेंटिंग केलेली होती माकडांची. तर एक अट्रॅक्टिव्हपणा सगळा तिथे म्हणजे होता. आणि बाकीच्या ठिकाणी एवढं आम्ही थांबलो नाही, पण या ठिकाणी खूप थांबलो आम्ही. जवळपास अर्धा-पाऊण तास इथेच होतो, कारण खूप क्यूट जसे माणसं वगैरे. शेवटी आता ते पण एक प्राणी जरी असले त्यांना सर्व आहेत फिलिंग्स, पण एक माणसांप्रमाणेच सगळं करत होते ते. डोकं खाजवणे म्हणा, एकमेकांना जीव लावणे, जवळ घेणे. आपण जर त्या पिल्लांना काही असं म्हणजे असं वेड्यासारखं करायला लागलो तर तिकडून त्याची आई लगेच त्याला ओढून घ्यायची. हे खूप छान छान वाटायचं बघायला. आणि ते जे दिसतंय ते मोठं ते बनवले आहे त्यांनी डेकोरेशन पॅटर्नमध्ये. ते काही रिअल माकड नाहीये. माकड तुम्ही तिथे आतमध्ये बघू शकता, तिकडे तिकडे कसे लोंबकळत आहेत. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच एंड करते. अशा दादूच्या श्लोकच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.